अष्टविनायक बोलते बा, अष्टविनायक। नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 2025 ची अष्टविनायक मंडळाची पहिली ट्रॉफी घेऊन आम्ही जातोय। ते पहिली ट्रॉफी घेऊन जातोय मंडळाची। नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे दहीहंडी आलेली आहे आणि दहीहंडी आली आहे तर म्हणजे आम्हा मुलांमधला जो जोश असतो तो भाई एकदम नेक्स्ट लेवलला असतो। तर आता वाजले रात्रीचे 11। मी आणि साहिल निघालेलोय दहीहंडी साठी। तर साहिल आपला भाई टॉपर आहे, डायरेक्ट 6व्या थराला 3 इक्के उचलणार आहे। तर 3 इक्के ना, 3 इक्के उचलणार आहे। तर आज रात्री 12 वाजता मानाची हंडी आणि चोरहंडी वगैरे आपल्या फोडणार आहेत। तर आम्ही चाललेलो आहे, तर तुम्ही पण या आमच्या सोबत। आपला मंडळ आहे अष्टविनायक मंडळ, जो आहे डोंबिवली पश्चिमचा, उमेश नगर मधला। तर चला जाऊया हंडी फोडायला, चलो चलो। तर मित्रांनो उमेश नगरला आलोय, जिथे आपल्या मंडळाच्या थरांची प्रॅक्टिस होते तिथे, आणि आतमध्ये ट्रॉफीज वगैरे पण आहेत, ते आपण दाखवूया। आपले मित्र आहेत सगळे आतमध्ये, तर चला ट्रॉफीज पण दाखवतो। मंडळाने इतक्या ट्रॉफ्या मारल्यात ना भाई, इथे जो प्लॅटफॉर्म बनवला ना ट्रॉफीज ठेवायला तो पण कमी पडलाय। इथे थोड्याच ठेवल्यात, बाकी सगळ्या अजून आहेत, ठेवल्या नाहीत। तर मित्रांनो आतमध्ये सगळा फोटो सेशन चालू आहे ट्रॉफी सोबत। तर इथे आपले कोच वगैरे पण आहेत, तर त्यांच्याशी पण भेटवतो, आणि बाकी मित्र पण आहेत आपले, तर त्यांच्याशी पण भेटवतो तुम्हाला। चला तर मित्रांनो हा आहे आपल्या मंडळाचा टॉपर, स्वरूप टॉपर आहे आपल्या मंडळाचा। आणि आता इथे सगळी पोरं पण जमा झालेली आहेत, मॅट वगैरे लावून घेतलेले आहेत। एक आपल्या हंडीला इथे सलामी देणार, आरती वगैरे करणार, वाजवणार वगैरे, तर सगळं दाखवतो। आणि मंडळाचे आपले ज्येष्ठ सगळे जे आहेत ना, कोच आहेत, आपले सगळे दादा आहेत, त्यांच्याशी पण तुम्हाला भेट करून देतो। पोरं जमा झालेली आहे तिथे सगळेजण। हाय सगळ्यांना। तर सगळ्या दादांची पण तुम्हाला भेट करून देतो इथे। तर मित्रांनो सगळी पोरं जमा झालेली आहेत, आणि इथे मी आपल्याला सगळ्या आपल्या दादांशी, सगळ्या मंडळातल्या पोरांशी पण ओळख करून देतो। आपले कोच दादा पण आहेत, त्यांच्याशी पण तुम्हाला भेटवतो। तर हे आहे आपलं अष्टविनायक मंडळ, हे बघा, याच पोरांची तर या मी तुम्हाला दादांशी भेटवतो। हे आहेत आपले कोच हर्षल शिर्के। नमस्कार। नमस्कार दादा, कसे आहात सगळेजण? तर आपण मंडळाची थोडीफार माहिती जाणून घेऊया दादांकडून। तर दादा आपल्या मंडळाला किती वर्ष झाले आणि किती वर्षापासून आपली पोरं आहेत सोबत? तुम्ही किती वर्ष झाले शिकवतायत त्यांना? माझ्या माहितीनुसार कमीत कमी मंडळाला 40 वर्ष झालेत। ओके। अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गोविंदा पथक हे कल्याण डोंबिवलीतलं सगळ्यात पहिलं गोविंदा पथक आहे। म्हणजे आम्हीच सुरुवात केली कल्याण डोंबिवलीमध्ये पहिलं पथक काढण्याची। ओके। आणि 2011, 2012, 2013 आणि 2014 सलग 4 वर्ष मंडळाने 8 थर लावून कल्याण डोंबिवलीमध्ये आपला नावाचा म्हणजे दबदबा केलेला आहे। ओके। आणि आपल्या पथकात महिलांचा पण पथक आहे का? हो हो हो, महिला पण लावतात? हो, महिला पण थर लावतात, त्या पण 5 थर लावतात।
आणि सेफ्टीसाठी वगैरे कसं, म्हणजे तुम्ही पोरांची सेफ्टीसाठी वगैरे कसं? सेफ्टीसाठी म्हणजे आम्ही आता जरी एवढे मोठे 8 थर लावले कल्याण डोंबिवलीमध्ये, तरी पण आम्ही 0 इंजुरी मध्ये आम्ही हे थर लावलेले आहेत. अच्छा. म्हणजे आम्ही पहिली मुलांची सेफ्टी म्हणजे आता तुम्ही बघत असाल खाली मॅट लावलेत आम्ही. प्रॉपर मॅट वर ह्या लोकांची प्रॅक्टिस होते. मॅट लावून प्रॉपर म्हणजे पोरांची सेफ्टी, पोरांना लागू नये वगैरे असं या दृष्टिकोनाने त्या लोकांच्या पोरांच्या म्हणजे संरक्षणाचं महत्व देऊन इथे प्रॅक्टिस चालते. प्रॉपर मॅट वगैरे अरेंज करून प्रॉपर ट्रेनिंग देऊन आपले सगळे कोच वगैरे पण असतात. आणि पब्लिक बघू शकता इथे की म्हणजे दादाने जसं आता बोलले की 0 इंजुरीवर त्यांनी आतापर्यंत सगळे थर लावलेत आणि उतरवलेत. तर इतकी मस्त ट्रेनिंग होते. आणि दादा तुम्ही कसं म्हणजे किती अजूनपर्यंत मॅक्स थर लावलेत कुठे कुठे? आम्ही 8 थर तर लावलेत. म्हणजे आता करोना नंतर थोडं म्हणजे थोडा थरावर पण मध्ये 1-2 वर्ष बंदी आली होती, त्यामुळे थोडं आम्ही म्हणजे परत 7 थर लावत होतो आम्ही. परंतु आता आम्ही यावेळी परत जिद्दीने सगळी पोरं हे करून 8ची आमची तयारी आहे. आता उद्या बघू आम्ही गणपती बाप्पा आम्हाला किती साथ देतो. नक्कीच. पोरांची सगळे खूप मेहनत आहे आणि दीड महिना पोरं खूप म्हणजे शाळा कॉलेज जे कामाला जातात त्या लोकांनी भरपूर वेळ दिलाय मंडळासाठी आणि खूप मेहनत केली आहे. तर मला असं त्यांच्याकडे आशा आहे की उद्या आम्ही नक्कीच सक्सेस होऊ. त्यांच्या जिद्दीच्या याने आम्ही उद्या 8 थर नक्की लावणार. नक्कीच सगळी पोरं गाजवणार की तर चला मग आपण बघूया आपले थर किती कसे लावतात ते. चलो. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मुलांसोबत अष्टविनायकचा महिला गोविंदा पथक पण आहे. तर त्या महिला गोविंदा पथकाची पण आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया. कोच दादा आहेत आणि त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. अष्टविनायक गोविंदा पथक पुरुषांचे जवळजवळ 40 वर्ष झाली. 40 वर्षानंतर आम्ही जे काय 8 थर लावले 2011, 12, 13, 14, त्याच्यानंतर मुलींनी सुद्धा अशी इच्छा व्यक्त केली की आपलं पण गोविंदा पथक निघायला पाहिजे. कळलं. मग या आमच्या मंडळातल्या मुली होत्या, ज्या काय महिला होत्या, त्या लोकांनी सगळा पुढाकार घेऊन नंतर महिला गोविंदा पथक पण कल्याण डोंबिवलीमध्ये फिरायला लागलं. तर सगळ्यात पहिलं जसं पुरुषांचं गोविंदा पथक कल्याण डोंबिवलीमध्ये फिरलं, तसंच महिलांचं सुद्धा हे पहिलंच गोविंदा पथक आहे की ते कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा फिरलं. आणि महिलांनी सुद्धा व्यवस्थित तयारी करून पहिले 5 थर म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये लावलेले आहेत. महिलांच्या ज्या काय हंड्या असतात त्या सगळ्या आमच्याच अष्टविनायक महिला गोविंदा पथकाने फोडलेल्या आहेत. हे त्यांचे कोच आहेत. ते मुलींना म्हणजे जसं मी मुलांना शिकवतो तसे हे मुलींना शिकवतात. पुढची माहिती त्या प्रॅक्टिस बद्दल ते तुम्हाला देतील. नमस्कार, मी संजय सहदेव दुरी, अष्टविनायक महिला गोविंद पथकाचा सर म्हणून काम बघतो. पहिलं आमचं फक्त डोंबिवलीमध्ये फक्त पुरुषांचं गोविंदा पथक निघत होतं. त्याला कमीत कमी 40 वर्ष झाली. आज 10 वर्ष महिलांच्या मागणीवरून व त्या गणपती बाप्पाच्या आणि त्या गावदेवी मातेच्या आशीर्वादाने आम्ही महिला पथक पण चालू केले. कित्येक 10 वर्ष आता आम्ही महिला गोविंदा पथक चालू केलेलं आहे. आणि हे डोंबिवलीतलं पहिलं गोविंदा पथक असून आम्ही 5 थर लावतो. आणि याही वर्षी आम्ही 5 थर लावून डोंबिवलीमधल्या ज्या आमच्या हंड्या असतात त्या आम्ही फोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या महिला आम्हाला प्रत्येक स्वतःचं घर सांभाळून स्वतःचे काम सांभाळून मराठी संस्कृती जपण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत आणि ते आम्ही कंटिन्युअसली आणि प्रत्येक वेळी जपण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. तर दादाने जसं आपल्याला सांगितलं की महिला घरातलं काम, जॉब वगैरे सगळं बघून ह्या सगळ्या गोष्टी आपली संस्कृती जपण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना पण प्रोत्साहन देऊन प्रॉपर टायमिंगवर प्रॅक्टिस वगैरे करायला येतात. तर नक्कीच ती भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि आपण आपल्या महिला पथकाला पण भेटूया. तर नमस्कार, कसे आहात सगळे? मग यावर्षी किती थर लावणार? नक्कीच. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तोच जल्लोष, तोच उत्साह. तर चला मग यावर्षी देखील त्याच उत्साहाने, त्याच जल्लोषाने हंडी फोडूया आपण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गावदेवी माते की, जागेवाला बाबा की, बोल बोल बजरंग बली की. चला. मित्रांनो, आपलं मंडळ पण इतकं मोठं आहे ना की मंडळाचं प्रॉपर एक ऑफिशियल ऑफिस आहे. अष्टविनायक मंडळाचं प्रॉपर एक ऑफिशियल ऑफिस आहे जिथे प्रत्येक सण साजरे केले जातात इथे अष्टविनायक मंडळातर्फे. तर हे ऑफिस पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मंडळाचं ऑफिशियल ऑफिस आहे.
इथे जर्सीचे म्हणजे टी शर्टचे वगैरे पण आपण लॉन्च असे करतो. प्रॉपर असे वॉशरूम टॉयलेट्स वगैरे आहे, लेडीजसाठी वेगळं आहे, वर पण आहे. इथे सगळं गोडाऊन पण म्हणू शकता, इथे मंडळाचं सगळं सामान ठेवतात आणि म्हणजे प्रॉपर सगळं एकदम ऑफिशियली आहे. तर मित्रांनो, कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाला आपण इथे सुरुवात करतोय. तर आरती चालू होईल आता, तर या आरतीचा पण लाभ घ्या. आरती झाली आहे, आता 12 वाजताची हंडी फोडतात पोरं. तर मित्रांनो, महिला गोविंदा पथक इथे सलामी देत आहेत. 5 थरांची त्यांची तयारी आहे.
कडक सलामी तरी दिली आहे पोरांनी. आता 12 वाजताची हंडी फोडताय. साहिलने कडक हंडी फोडलेली आहे. टॉपर राहिला बाजूला, साहिलने हंडी फोडलेली आहे. आता मुलांनी हंडी फोडलेली आहे. आता मुली पण आता हंडी फोडतील, तर ती पण बघूया. मित्रांनो, मंडळाजवळची हंडी तर 12 वाजता बरोबर फोडलेली आहे, मुलांनी पण आणि मुलींनी पण. तर आता मानाची हंडी फोडायला आम्ही आता चाललोय कोपरला. चला या तुम्ही पण आमच्या सोबत. टॉपर पण आहे भाई आपल्या सोबत. चलो जाऊया आपण हंडी फोडायला. चलो क्या बोलते पब्लिक, मचाएंगे अभी मचाएंगे. चलो मचाएंगे. साहिलने कडक हंडी फोडलेली आहे भाई. सगळेजण डोक्याने हंडी फोडतात. साहिलने या वर्षी काहीतरी नवीन पराक्रम केलाय. तोंडाने डायरेक्ट हंडी फोडलेली आहे. कडक कडक पण मुलांनी पण मस्त हंडी फोडली आणि मुलींनी पण मस्त हंडी फोडली. बाकी आपली सगळी गँग पाटील होते. देना होंदे क्या आवाज तो बनता है ना भाई. अष्टविनायक बोलते बा, अष्टविनायक. अटत नाही लावा ताकद नांगरा सकडात. कोपर रोडला आलोय मानाची हंडी फोडायला. टॉपर पण आहे आपल्यासोबत. कोपर रोडला महिला गोविंदा पथक हंडी फोडणार आहे.
महिलांची झाली अंडी फोडून, आता मुलांची अंडी फोडणार आहे. मस्तपैकी महिलांनी अंडी फोडलेली आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये एकदम कडक मध्ये फोडलेली आहे. आता मुलं सगळी फोडणार आहे अंडी. तर मित्रांनो मस्तपैकी थरांचा थरार इथे देवांनी दाखवलेला आहे. दुसरी मंडळ थरथरतील अशी थरार लावलेला. दोन्ही एकत्र होते. आरामात घे, पब्लिक पार्टीज आहे. तर मित्रांनो 2025 अष्टविनायक मंडळाची पहिली ट्रॉफी घेऊन आम्ही राहतोय. ते पहिली ट्रॉफी घेऊन जातोय मंडळाची.
डोबर आपला डोबर डोबर अष्टविनायक बोलते भाई अष्टविनायक करती काय पाटसा पाटसा झाले हॉले 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 ट्रॉफी ट्रॉफी अष्टविनायक बोलते अष्टविनायक तर मित्रांनो मुलांनी मस्तपैकी थरांचा थरार दाखवलेला आहे. बाकीचे मंडळ थरथरतील असे थरार दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. त्या अष्टविनायक मित्र मंडळाचा चला.